नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद, कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, मी आता आलो आपल्या वीटभट्टीवरती आणि हा तिथूनच व्हिडिओ बनवतोय। आताच मागच्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरुवातीस गावामध्ये लग्न सराई चालू होती। मंडळांच्या पूजा असू देत किंवा क्रिकेटचे सामने असू देत, त्याच्यासाठी आपले जे मित्रमंडळी आहेत, जे के कॉलेजचे मित्र असू देत, गावचे मित्र आहेत, शाळेतले मित्र आहेत, आजूबाजूच्या गावातले तालुक्यातले जे मित्र आहेत, ते आपल्या जन्मभूमीमध्ये म्हणजेच आपल्या गावी कोकणामध्ये परतले होते। जे आपले मित्र कामधंद्यानिमित्त मुंबईमध्ये असतात, ते गावी लग्न सराईसाठी आणि मौज मजा करण्यासाठी आले होते। कामावरतीच 10-15 दिवसाच्या सुट्ट्या टाकून ते गावी आले होते आणि गावी आल्यानंतर इकडे लग्नसराई आटपली आहे। आता मे महिना चालू आहे आणि ते आपल्या मुंबईमध्ये परत कामधंद्यासाठी निघून गेले। तर ते आले असताना आपल्या काही मित्रांसोबत, जे अत्यंत जवळचे मित्र आहेत, त्यांच्यासोबत आपल्या भेटीगाठी झाल्या। त्यावेळेला आपल्याच काही मित्रांकडून मुंबईमध्ये राहत असताना त्यांचे अनुभव त्यांनी शेअर केले। मी देखील मुंबईमध्ये काही वर्ष होतो, परंतु चक्रीवादळानंतर आणि या कोरोनानंतरच मी गावी आलो आणि गावी स्वतःचं काहीतरी करायचं या उद्देशाने भाजीचा व्यवसाय चालू केला। त्यानंतर त्याच्यामध्ये मला पाहिजे असं यश मिळालं नाही, मग मी वीटभट्टीमध्ये उतरलो। वीटभट्टीचा धंदा करत असताना अनेक संकटं समोर आली, त्याच्यावर देखील मात केलं आहे आणि धंदा चालू आहे आणि करतोय। आणि आता मुंबईचे जे मित्र आले, त्यांच्याकडून आपल्याला जी काय माहिती मिळाली ती तुमच्यासमोर मी परत शेअर करतोय। त्यांची माहिती, ज्यांनी मला जे एक्सपिरियन्स सांगितला मुंबईचा, तो तुम्हाला मी या व्हिडिओच्याद्वारे शेअर करतोय। तर मित्र माझे सांगत होते की मुंबईमध्ये खूप गरमी होते, छोट्याशा रूममध्ये नाही शक्य होत आहे सगळ्या गोष्टी, आणि कमी पगारामध्ये मुंबईला काम करावं लागतो आहे। सगळं काही ठीक आहे, तरी देखील काही जे असे मित्र आहेत जे चांगल्या पोजवरती पण आहेत, पोजवरती कामं करतायत, चांगल्या ऑफिसमध्ये कामं करतायत, परंतु जे कोकणामध्ये जे सुख आहे, आपल्या गावी जे सुख आहे, ते तिथे मिळत नाही आहे। हे खरी वस्तुस्थिती आहे। जे कोकणामध्ये आणि आपल्या गावी जन्मभूमीमध्ये जे सुख आहे, मग गावी असून थोडेफार कमी कमवले तरी पण त्याच्यामध्ये सगळं होऊन जातं आहे, परंतु मुंबईमध्ये राहायचं झालं तर खूप मोठासा पगार हवा आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे त्या पगारामध्ये। तर ह्या गोष्टी शेअर करत असताना काही मित्र असेही भेटले, त्यांनी सांगितलं की बस झाली आता मुंबई, ट्रॅफिक आणि गर्दी, रेल्वेचा प्रवास ह्याच्यामुळे खूप त्रास होतो आहे। तर त्यांच्याकडून असंही सांगण्यात आलं की आम्ही पण आता गाव ठिकाणी स्थलांतरित होतो आहे, इकडेच काहीतरी छोटासा व्यवसाय करू, धंदा करू। तर हे सांगत असताना त्या माझ्या मित्रांना माझा एक सल्ला आहे की बघा बाबांनो, इकडे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर नक्की या। गावी करण्यासारखं खूप काही आहे, फक्त मेहनत करणं आणि लाज सोडून मेहनत करणं महत्त्वाचं आहे। तर जर तुम्ही त्या गोष्टी करत असाल तर सगळं काही शक्य आहे। परंतु हे देखील करत असताना इथे जर तुम्ही व्यवसाय करायचा विचार करताय तर असा व्यवसाय निवडा की ज्या व्यवसायासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयाची म्हणजे सरकारी परवानगी लागणार, कोणतीही परवानगी लागणार नाही, किंवा ग्रामपंचायत असू दे यांची परवानगी लागणार आहे, एखादा NOC दाखला लागणार नाही। असा व्यवसाय निवडा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये हा व्यवसाय करत असताना त्याचा त्रास होणार नाही, मनस्ताप होणार नाही। कारण सध्या गावी अशी परिस्थिती आहे, मुंबईवरून लोक गावी कंटाळून, मुंबईमध्ये अक्षरशः कंटाळून लोक गावी स्वतःचा काहीतरी करायचा या उद्देशाने स्थलांतरित होत आहेत। परंतु गावी काही लोक अशी पण आहेत ज्यांना तो आपला जो व्यवसाय करतोय तो रुचत नाही आहे, मुळात त्यांच्यामध्ये मेहनत करण्याची क्षमता नाही आहे, त्याच्यामुळे ते आपल्या धंद्यामध्ये काड्या घालत असतात, कुरघोडी करत असतात। तर तुम्ही जर धंदा करण्याच्या विचारामध्ये असाल, व्यवसाय करण्याच्या विचारात असाल गावी येऊन, तर ह्या गोष्टी थोड्या लक्षात घ्या। जर तुमच्यामध्ये क्षमता असेल, मेहनत करण्याची क्षमता असेल, किंवा हे जे काही लोक असे आहेत गावी राहणारे, जे आपल्या धंद्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील, त्यांना जर तुम्हाला मात करता येत असेल तरच धंदे करा गावी येऊन। मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करत आहे, परंतु जो माझ्यासोबत घडलेला अनुभव आहे तो मी तुम्हाला शेअर करतो आहे। कसं आहे,
एखादा व्यवसाय करायचा आहे तर सगळी माहिती असणं गरजेचं आहे. नंतर व्यवसायाला सुरुवात झाली की असे प्रकार घडत असतात. तर अगोदरच ह्या गोष्टी जर माहिती असतील तर आपला व्यवसाय पुढे चांगल्या पद्धतीने चालतो. परंतु जर ह्या गोष्टी जर माहिती नसतील, काय होतं आहे, मुंबईवरून लोक येतात, नवीन नवीन गावी असतात, तर त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात. मी देखील असाच प्रकारे आलो होतो आणि व्यवसायामध्ये उतरलो, परंतु ह्या गोष्टी माहिती नसल्यामुळे थोडासा खूप त्रास झाला. आणि ह्या गोष्टी मला अनुभव आला, मला वाटतोय की तुमच्यापर्यंत पण पोचावं. तुम्हाला पण तुम्ही जर विचारत असाल तर तुम्हाला पण ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढंच आहे की जो मला त्रास आत्तापर्यंत व्यवसाय करताना आला तो त्रास तुम्हाला होऊ नये. आणि जर तुम्ही सगळंच मुंबईवरून जर कामं सोडून येत आहे, इथे काहीतरी सेटल होण्याचा विचार करताय, तर तुम्हाला पण ह्या गोष्टीचा फायदा व्हावा या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवतो आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि जेवढं शेअर करता येईल तेवढं करा, जेणेकरून इतर जे की मुंबईवरून स्थलांतरित होण्याचा विचार माझे मित्र करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल. तर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू अशाच पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.